पहिल्या घटनेत काय झालेलं आहे पहा। नातेवाईकांनी आणलेला कपकेक खाल्ल्यानं विषबाधा होऊन चिमगाव तालुका कागल येथील लहानग्या बहीण भावाचा मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। चिमगाव येथील रणजित नेताजी अंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी केक आणला होता। हा केक रणजित अंगज यांच्या 4 वर्षाचा मुलगा श्रेयांश आणि 7 वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला। उलट्या होऊ लागल्यानं रणजित यांनी दोन्ही मुलांना मुरगुडच्या खासगी दवाखान्यात औषधोपचार केले, परंतु मुलांची तब्येत बिघडल्यानं त्यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला। दरम्यान अंगज यांनी मुलगी काव्या हिला अंत्यवस्थ अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले। मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला। बहीण भावांचा असा करुण अंत झाल्यानं चिमगाव ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होतीये। दुसऱ्या घटनेत काय झालेलं आहे पहा। कृष्णात पांडुरंग पाटील वय वर्ष 35 व लहान मुलगा रोहित पांडुरंग पाटील वय वर्ष 23 अशी मृत मुलांची नावे आहेत। 7 दिवसांपूर्वी 27 नोव्हेंबरला वडील पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे विषबाधेतून मृत्यू झालेल्या मृतांची संख्या 3 झाली आहे। तर प्रदीप पांडुरंग पाटील वय वर्ष 27 यांची प्रकृती चिंताजनक आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मांढरे गावावर शोककळा पसरली आहे। याबाबत करवीर पोलिसांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही। पोलिसांनी या घटनेचा विविध अंगांनी तपास सुरू केला। त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं। दरम्यान काही नातेवाईकांच्याकडे पोलीस कसून चौकशी करतात। मुंगसाच्या चाव्यामुळे मृत झालेली कोंबडी पाटील कुटुंबियांनी घरी आणून शिजवून खाल्ल्यानं घरातील वडिलांसह 3 मुलांना अन्नातून विषबाधा झाली होती अशी प्रारंभीच्या चौकशीतील माहिती आहे। पण अन्नातून विषबाधा झाली की अन्य काही याचा पोलीस तपास करत आहेत। मृत पांडुरंग पाटील यांची सून गंगा हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले। गंगा ही मुकी व बहिरी आहे। पाटील कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे। उपचाराचा खर्च लाखात आहे, म्हणून ग्रामस्थांनी निधी गोळा करून दिलाय। अजूनही अनेक सामाजिक संस्थांकडून निधीसाठी ग्रामस्थ व नातेवाईक फिरत आहेत। गोट्यातील बैलजोडी व अवजारे विकून थोडाफार खर्च केलाय, पण या प्रयत्नांना अखेर अपयश आलं आणि वडिलांसह 2 मुलांना जीव गमवावा लागला। आता एक मुलगा उपचार घेत आहे, त्याची प्रकृती चिंताजनक आहे। त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय।